आजपर्यंत कधी वाद आला नाही की महिलेला त्रास झाला का पुरुषाला त्रास झाला. अशा नियोजनाने असे रस्ते बनवून असे वेगवेगळे दोघांच्या लेआउट काढून त्या एंट्री काढून मी त्या ठिकाणी महिलाला त्रास होणार नाही, पुरुषालाही महिलेला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं टॉयलेट बनवलेला. सूक्ष्म नियोजन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक भाव आपल्या जनतेविषयी आपल्या शहराविषयी लागतो. आणि तो भाव, ती प्रामाणिकता मी प्रत्येक कामामध्ये पूर्ण झोकून मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला एक उदाहरण छोटंसं सांगेल. स्टेडियमचा प्लॅन बनवताना मी 8 वेळा तो प्लॅन बनवलाय. जे काही मला स्पोर्ट्स या ठिकाणी पाहिजे होते, मी जळगावचे आर्किटेक्ट शिरीष बर्वे साहेब, खूप मोठं नाव आर्किटेक्ट क्षेत्रात आहे, पारोळ्यासाठी काम करायला तयार नव्हते. आपल्याला सांगेल, मी त्यावेळेस शिरीष बर्वे साहेबांची ज्यांच्याशी जळगावात मैत्री आहे त्यांच्याकडे जाऊन विनवण्या करून मी शिरीष बर्वे साहेबांनी मला 3दा, मी एवढ्या छोट्या नगरपालिकेचं काम करत नाही, यांनी मला त्यांच्या ऑफिस मधून नाही सांगून चहा पाजून रवाना केलेला असताना मी जिद्द सोडली नाही. मी शिरीष बर्वे साहेबांना प्रेशर करून या ठिकाणी पारोळा नगरपालिकेचं काम करायला प्रवृत्त केलं. ह्या दर्जाचं काम मी माझ्या कार्यकाळात केलंय. येत्या काळामध्ये असे माझे राहिलेले मूलभूत सुविधेचे कामं पूर्ण करत असताना भ्रष्टाचाराचा माझ्यावर मागच्या 5 वर्षात एकही आरोप कोणी करू शकलं नाही. माझे रस्ते जे 8-8, 9-9 वर्षापूर्वी केलेले आजही तसेच आहेत. माझ्या गटारी जे मी 8-8, 9-9 वर्षापूर्वी केल्या त्या आजही तशाच आहे. थोडासा गैरसमज माझ्या बाबतीत लोकांचा मधल्या काळात झाला. खरं तर माझा कार्यकाळ 2016 ते 21 होता. एवढी कामं करत असताना 2 वर्षाच्या कोरोना काळात माझा वाया गेलेला आहे. परंतु कोरोना काळातही मी काम करणे वाचून थांबलो नाही. माझ्या शहरात आपल्याला सांगेल, आपण शहराचा भाजीपाल्याचं नियोजन वाल्यांचं असेल, शहराच्या दुकानदाराचं, व्यापाऱ्यांचं नियोजन असेल, अतिशय हालापेष्टा, सगळ्यांचा माल सडून गेलेला होता, उंदरं खात होते. किराणा असेल, कपडा असेल, असे विविध दुकानं, यांच्या दुकानांमध्ये माल सडून जात होता. उंदरं खायची वेळ आलेली होती. त्यावेळेस मी मोठी डेअरिंग करून, मी अधिकाऱ्यांशी विरोध करून, मला कलेक्टरांपर्यंत त्यावेळेस मला त्या ठिकाणी माझे कलेक्टर साहेबांचे देखील 2-2 शब्द त्यावेळेस झाले होते. परंतु मी पॉझिटिव्हली त्यांना जेव्हा माझं नियोजन सांगितलं, तेच नियोजन त्यांनी जिल्ह्यात लागू केलं. आणि त्यावेळेस मी स्वतः रस्त्यावर उतरून, सगळ्या नगरसेवकांची टीम रस्त्यावर उतरून, माझ्या आजूबाजूला जिल्ह्यात एकही दुकान चालू नसताना आम्ही एक वेळेचं नियोजन केलं. का तर गर्दी होऊ नये, कोरोनाचा संचार होऊ नये याची सुद्धा काळजी घेत आम्ही व्यापाऱ्यांची दुकानं एक विशिष्ट वेळेत, आणि खरोखर आमचे व्यापारी असतील, आमचे भाजीपालावाले असतील, आमची मीटिंग झाली त्या ठिकाणी जी वेळ दिलेली होती त्याच्या 5 मिनिटात सुद्धा वर जर एक दुकान, एक भाजीपालावाला फिरत असेल तर डिपार्टमेंटला आणि तहसीलदार साहेबांना आणि सीओना आम्ही चॅलेंज केला होता, साहेब 1 वाजून 5 मिनिटांनी एकही दुकान किंवा एक हे तुम्ही जर उघडं दाखवलं आम्हाला तर आम्ही उद्यापासून हे सगळं बंद करू. आणि ह्या विश्वासाने त्यांनी मला सुरुवातीला त्या ठिकाणी अनेक वादातून त्यांनी, ठीक आहे आता तुम्ही खूप जिद्दीला पेटलेत, ऐकायला तयार नाही, कोरोनात आता कुणाला कुणाशी वाद घालणं पटणार नाही, परंतु तुम्हाला एक 2-3 दिवसाची आम्ही संधी देतो. स्वतः उभं राहून आम्ही नगरसेवकांनी एक गल्लीत, पूर्ण बाजारपेठेत उभं राहून सूक्ष्म नियोजन केलं, गर्दी होऊ दिली नाही. आणि हाच पॅटर्न कलेक्टर साहेबांनी नंतर जिल्ह्यात राबवला. 1 महिना जिल्ह्यात बंद असताना मी पारोळ्यामध्ये सगळं चालू ठेवलेलं होतं आणि लोकांचेही हाल होऊ दिले नाही. वस्तूंसाठी लोकांनाही जादा दराने वस्तू घ्याव्या लागल्या नाही आणि त्या ठिकाणी मी लोकांना सुविधाही पुरवली आणि व्यापारी जिवंत ठेवला आणि व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या लोकांचा रोजगारही जिवंत ठेवला. हे सुद्धा धाडस मी या ठिकाणी शहरात केलंय. सॅनिटायझिंग स्वतः करणं असेल, कोरोनात अनेक कामं केली. एक पुढारी आमच्या शहरातला असेल, तालुक्याचा असेल, रस्त्यावर त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि आम्ही सगळे जीव धोक्यात टाकून त्या ठिकाणी रस्त्यावर होतो. आणि अभिमानाने सांगेल, लोकांच्या आशीर्वादाने असेल, कशाने असेल, माझ्या घरात कुणालाच कोरोना त्यावेळेस झाला नाही. उलट आम्ही काम करत असताना झालं नाही. आमचे नगरसेवक तर काही सिव्हिलला ड्युटी लावलेली होती. आमच्या पीजी पाटील नगरसेवकाला 24 तास सिव्हिलला ते त्या ठिकाणी बसून होते. अंतयात्रा बॉडी पॅकिंग सुद्धा त्यांनी केल्या. एवढं काम त्यांनी त्यावेळेस केलं. अनेक नगरसेवक, सगळेच नगरसेवक, महिला सुद्धा नगरसेवक आमच्या त्यावेळेस रस्त्यावर आल्या. ही एक अभिमानाची बाब मी या ठिकाणी सांगेल. हा विश्वास मी नगरसेवकांमध्ये कमवला होता, हा लोकांमध्ये कमवला होता. म्हणून माझ्यावर कधी अविश्वासाचा प्रसंग आला नाही. माझ्या एका मिटिंगला तहकुबीचा प्रश्न आला नाही. माझी एखादी मिटिंग बारगळली असं कधी नगरपालिकेच्या इतिहासात त्या ठिकाणी झालं नाही. मी अनेक उपनगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी केले. 5-5, 6-6, 7-7 उपनगराध्यक्ष एका टर्म मध्ये करण्याचा विक्रम मी त्या ठिकाणी केला. आमच्या ठरलेल्या वेळेच्या पलीकडे एक नगरसेवक सोडता दुसरं कोणीच
राजीनामा सुद्धा वेळेच्या अभावी हे केला नाही. परंतु हे कशामुळे होतं? हे जो आपण विश्वास, जी शब्दाला आपल्या किंमत असते, जो शब्द आपण कार्यकर्त्यांमध्ये असो, नगरसेवकांमध्ये असो, शहराच्या कामांप्रती असतो, जो शब्द आपण पाळतो, त्या शब्दाच्या विश्वासावर हे सगळं होतं. अशी विविध अनेक कामं सांगण्यासारखी आहेत. परंतु आपण काही वेळ मला शॉर्ट दिलेला आहे मुलाखतीसाठी, म्हणून मी एवढंच सांगेल की माझ्या नगरपालिकेचा कणा मजबूत करणे, माझ्या लोकांची, माझ्या शहराची खरी गरज समजून मी त्या ठिकाणी कामं केलेत. 2021 पर्यंतच माझा कार्यकाळ होता, नोव्हेंबर पर्यंत. त्यानंतर 2025 नोव्हेंबर मध्येच मी नगरपालिकेत पाय ठेवलाय. का तर आता फॉर्म भरायची त्या ठिकाणी आली, मी फॉर्म भरायला गेलो. आणि मधल्या काळामध्ये आमच्याकडे पूर्ण शहराची शिस्त आमदारांच्या हस्तक्षेपामुळे बिघडली, स्वच्छतेची शिस्त बिघडली, दर्जेदार कामं करण्याची शिस्त बिघडली. सगळ्या शहराला आमच्या शिस्त बिघडून प्रचंड हाल आमचे झालेले आहेत. 8-8 दिवसाला गटारी काढायला रेग्युलर न फोन करता माणूस जायचा, 15 दिवसाला फॉगिंग करायला एका दिवसात एकदा पूर्ण प्रभागात माझा माणूस 15व्या दिवशी बरोबर त्या गल्लीत यायचा. घंटागाडी दररोज वेळेत यायची. दर दुसऱ्या दिवशी काढलेला गाळ उचलायला माणूस त्या ठिकाणी यायचा. 7व्या ते 9व्या दिवशी आमच्याकडे पाणी त्या ठिकाणी यायचं. अतिशय जुनी 40-40 वर्षापूर्वीची पूर्ण खराब झालेली पाईपलाईन घेऊन मी या ठिकाणी हे कामं केले. स्वच्छतेवर मी प्रचंड भर दिला. चौकातला कचरा असेल, अनेक असेल, या सगळ्या गोष्टी करत दर्जेदार कामांविषयी मी आपल्याला सांगताना एवढंच सांगेल, दर्जेदार कामांवर जो माझा फोकस असतो की आज तोच रस्ता पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा आज हा रस्ता झालाय, उद्या अजून पैसा आला पुढचा रस्ता करू, उद्या अजून पैसा आला पुढचा रस्ता करू, ह्याच्यासाठी माझा दर्जेदार कामांवर त्या ठिकाणी भर असतो. मी दर्जेदार कामं केली. माझ्या तुलनेत या ठिकाणी आमदारांनी अनेक कामं केली, परंतु रस्ते 8-8 दिवसात वाहून गेल्याची परिस्थिती लोकांनी त्या ठिकाणी बघितली. त्यांचं नावाला सांगायला एकही रस्ता मागच्या 4 वर्षात झालेला शहरात दिसायला राहिलेला नाहीये, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि खऱ्या गरजेची कामं जी लोकांना गरजेची आहेत, माझ्या दिखाव्यापेक्षा, एखादं शोबाजीचं काम करण्यापेक्षा त्या ठिकाणी मी केली. संकल्पना शहराविषयी माझ्या खूप आहेत. शहराचा खडानखडा अभ्यास, कुठे काय गरजेचं आहे. चौक सुशोभीकरणाकडे मी वळत असताना माझा कार्यकाळ संपला आणि मी आयते प्रस्ताव सगळे आमदारांकडे पाठवले की आता आपण आमदार आहात, आज आमची निवडणूक अजून बाकी आहे, आपल्याकडे सत्ता आहे, त्यामुळे आपण शहरासाठी काही करावं. हा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या शहरासाठी सोडला नाही. नाव कोणाचं येईल ह्याच्यापेक्षा माझ्या शहराला काय मिळेल ही भावना मी या ठिकाणी बालाजी महाराजांना साक्ष ठेवून सांगेल की भावना मी या ठिकाणी ठेवून, मोठेपणा असेल काही असेल त्याच्या तो मोठेपणा ठेवून नाव कोणाचं येईल याच्यापेक्षा माझ्या शहराला काय मिळेल याची भावना मी ठेवली. सर्वात आपल्याला सांगेल, मोठ्या प्रमाणात तरुणाई माझ्याकडे असताना, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची, मित्रांची, तरुणांची फौज माझ्याकडे असताना मी अतिक्रमणाच्या विळख्यातून शहर जेवढं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेवढा आजवर कुणी केलेला नाही. माझ्या एकही कार्यकर्त्याचं आपल्याला अतिक्रमण दिसणार नाही, काही नाही. मी ह्या कीडच माझ्या शहराला लागू दिलेलं नाही, कारण मागे खूप घाण झालेल्या होत्या आणि त्या घाण साफ करत करतच माझा खूप वेळ गेला. अजून घाण करणे आणि हे करणे ही माझी मानसिकताच कधी नाही. आणि अशा अपंगत्वाचे धंदे मी माझ्या मित्रालाही कधी शिकवत नाही. माझं कायम एक वाक्य असतं, मित्रांमध्ये असेल, कोणामध्ये असेल, कारण मी ज्यांचे मार्गदर्शन घेतो, मी ज्यांना कुणाला आशीर्वाद रूपी मानतो, त्यांचाही मला कायम सल्ला असतो, सदा निभावेल असं राहायचं. तोच सल्ला मी माझ्या मित्रांना, कार्यकर्त्यांना व माझ्यासोबत काम करणाऱ्यांना सगळ्यांना देतो की सदा निभावेल असंच आपण राहायचं. शॉर्टकटचा कुठला कधी आयुष्यात विचार करायचा नाही. म्हणून आम्ही भ्रष्टाचाराच्या कीडमुक्त शहराला केलं. सगळ्या दर्जेदार कामांचा जो आम्ही या ठिकाणी सपाटा लावला, आज लोक तुलना करतायत. दर्जेदार कामांवर माझा फोकस असताना मी हेच सांगितलं आपल्याला की साधं लाईटांचं नियोजन करताना तोच लाईट दरवर्षी बदलण्यापेक्षा, ज्या त्याचे दरवर्षी 10-20 लाखाची लाईट घेण्यापेक्षा मी 5 वर्षात 1 कोटी रुपये वाचवले आणि त्याच्यात 2 संडास बनवले. मी जो महिन्याला 1.25 लाख रुपये लाईटांचे बिल वाचवले, त्याच्यात मी फॉगिंग सुरू करू शकलो, त्याच्यात मी घंटागाड्यांचा चांगलं नियोजन करू शकलो, त्याच्यात मी गटारी काढण्याचं चांगलं नियोजन करू शकलो. हे इतकं सूक्ष्म नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी अनेकांनी माझ्या विरुद्ध रान उठवला, स्वतः आमदारांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवला, खोटे स्टे, खोटे काही कर प्रणाली बाबतीत घेऊन आले. परंतु माझ्या इतकी उत्कृष्ट कर प्रणाली कोणी करू शकेल असं माझा त्याला दावा आहे.
8,500 घरांची या ठिकाणी टॅक्स पेअर आहेत आमच्या घरामध्ये, आमच्या नगरपालिकेमध्ये. मी 3900 टॅक्स पेअर्सचा हा टॅक्स कमी करून आणलेला आहे. हे आजपर्यंत कोणाला ऑन रेकॉर्ड मी दाखवलेलं नाही. आणि त्यांनी जर माहितीच्या अधिकारात जर काढलं तर त्यांना कळेल. त्यांना वाटलं 200-400 लोकांचे या ठिकाणी टॅक्स वाढलेले आहेत, खरोखर टॅक्स वाढलेले आहेत, त्यांचे बांधकामं तेवढे, त्यांचे ते मी सुविधा जेव्हा शहराला पुरवतोय तर त्या ठिकाणी टॅक्स हा आपला तुमचा मूलभूत अधिकार सोयीन माध्यमातून तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तसा नगरपालिका ही टॅक्सवर चालते आणि नगरपालिकेच्या कुवतीप्रमाणेच मी हे केलेलं आहे. आणि आवाची सवा नाही, इतर तालुक्यांमध्ये जाऊन बघा किती कर प्रणाली आहे आणि आपल्याकडे किती कर प्रणाली आहे. याच्यासाठी मी मोठ्या प्रमाणावर भांडून कायद्याचे सगळा अभ्यास करून मी त्या ठिकाणी कर प्रणाली सुद्धा योग्य पद्धतीने लावून आणलेली आहे. माझ्या कार्यकाळात मी जास्त नळपट्टी सुद्धा वाढू दिलेली नाही. असं सगळं काम करत असताना विरोधकांनी एक भव केला आणि काही नाही, 4 वर्ष झाले लोक बघताय ते टॅक्स ना कमी झाले ना काही झाले. परंतु मी जी कर प्रणाली लावली, माझ्या बाबतीत गैरसमज पसरवला जातो. मी कागदोपत्री आपल्याला प्रूफ करून देईल की इतर तालुक्यात कर प्रणाली किती आणि पारोळ्यात त्याच्याहून कमीच आहे. हा माझ्या अभ्यासामुळे आणि मी जे कायदेशीर भांडण केलेली आहे अधिकाऱ्यांची त्याच्यामुळे आपली कर प्रणाली सगळ्यात कमी आहे. हे मी आज पण आपल्याला सांगतो. 200-400 लोकांची वाढली म्हणजे शहराची वाढली नाही, 3990 लोकांची या ठिकाणी कर प्रणाली मी कमी पण केलेली आहे. कारण मला तोंड पाहून काम मी कधी करत नाही. मी जनरल सगळ्याच वर्गासाठी जो निर्णय चांगला असेल तोच कायम घेतला. प्रयत्न सुद्धा केलेला नाही, तोच निर्णय मी घेतला हे म्हणेल. खरं तर आपण नम्रपणे सांगितलं प्रयत्न केला, परंतु मी नम्र आहेच, परंतु मी प्रयत्न नाही प्रामाणिकपणे काम केलंय हेच या ठिकाणी सांगेल. अशी अनेक सांगण्यासारखी कामं आहेत, परंतु हा एक माझा त्याच्यातला भाग आहे. दादा, एक आपली विचार राहिला आहे की पारोळा शहराची परंपरा, वारसा आणि संस्कृती हे टिकलं पाहिजे आणि हा विचार तुम्ही वेळोवेळी मानत आलात, तर याबद्दल आपले काय मत आहे? नक्कीच विकास कामं करत असताना, मूलभूत सुविधा पूर्ण करत असताना संस्कृती टिकवण्याचं सुद्धा आम्ही काम केलं. जसं आपल्याला मी सांगितलं की एक अतिक्रमणाची विळखा वाढू नये. आधीच शहर अतिक्रमण वाला भरपूर आहे, ठीक आहे, त्यांच्याही कुठं पोटावर पाय नाही येता, आता निदान वाढू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ती काळजी मी त्या ठिकाणी घेतली. नक्कीच अतिक्रमण माझ्या कार्यकाळात मी वाढू दिलं नाही. दर्जेदार कामांची एक सवय शहराला लावली. लोकांचे तोंड बघून काम करत नाही तर एकासाठी 100 लोकांना त्या ठिकाणी वेटीच धरायचं नाही हे मी काम केलं. मला काम करत असताना कमी त्रास झालेला नाही. मी काही समाजाचं जे नीट काम करत नव्हते त्यांना काढले, नगरपालिकेतून काढले. मी ज्यांच्या नगरपालिकेत फुकट पगार घ्यायचे सवय होते त्या बंद केल्या. मी शहरात ही कामं करत असताना महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून अनेक संस्कृती रुजवण्याचं काम केलं. मी अंजलीच्या माध्यमातून या ठिकाणी शहरात संस्कृती सुद्धा जपण्याचं काम केलं. मी शहरात आपल्याला सांगेल, सदाभाऊसार सर नावाचे आमच्या इथले ग्रस्त आहेत, त्यांचा रेकॉर्ड आहे. त्यांनी जेवढे पत्र लिहिलेले आहेत लोकांना, शुभेच्छांचे असतील, सुखादुखाचे असतील, एखाद्याचा अभिष्टानाचे असतील, एखाद्याचं त्याला उत्तेजन म्हणून बळ देण्यासाठी असतील, स्वतः हाताने ते पत्र लिहितात आणि त्यांचा खूप लाखात काही पत्रांचा त्यांचा एक इतिहास आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचं. एक दुसरं आमच्याकडे नाव प्रख्यात असं आहे, सदाभाऊसार सरांना कार्यक्रमाला बोलवायचं म्हणजे ते कार्यक्रम वेळेतच चालू झाला पाहिजे. नाही तर आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, सर त्या कार्यक्रमात त्याला खडसावतात. त्याच्यामुळे ज्याला वेळेत कार्यक्रम करायचा असेल त्यांनीच सरांना बोलावं कार्यक्रमाला, अशी त्यांची ख्याती. एक आदर्श व्यक्तिमत्व, जीवनात काहीतरी तत्वांवर चाललेलं व्यक्तिमत्व. अशा व्यक्तीला माझी नगरपालिका, जसे मी नगराध्यक्ष झालो आणि सर्वात पहिला प्रस्ताव मी नगरसेवकांमध्ये मांडला की दरवर्षी आपल्याकडे काय प्रथा कोऑप साठी चालू आलेले आहे. आमच्या अनेकांना वाटलं, कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, की दादांना वाटतं की आता जो जास्त पैसे देईल ह्याच प्रथा चालू आलेल्या आहे. दादा तेच विचारताय काय प्रथा चालू आलेल्या आहे? मग दादा आहेत ना आपल्याकडे लोक द्यायला तयार. कोणी म्हणे 25 लाख, कोणी म्हणे 30 लाख, कोणी म्हणे 35 लाख, कोणी 40 लाख. तो म्हणे माझ्यासाठी, माझ्याकडे त्याचा निरोप येऊन गेला. म्हणलं तुमच्यापेक्षा जास्त निरोप माझ्याकडे येऊन गेले. परंतु आपल्याला एक आदर्श इथून पुढे घालायचा आहे की ज्याची परिस्थिती नाही, ज्याची
या ठिकाणी 2 पैसे खर्च करायची परिस्थिती नाही, परंतु तो समाजसेवेत आहे, लोकांमध्ये आहे, कायमस्वरूपी काम करतो. समाजसेवेची ज्याला आवड आहे, कुठली तरी एक ख्याती त्याची जीवनामध्ये त्यांनी पाळून ठेवलेली आहे, त्याचं तत्व प्रसिद्ध आहे, अशा व्यक्तीला मी सदाभाऊ सरांचं नाव ठेवलं. सगळे आश्चर्यचकित झाले. आम्ही सदाभाऊ सरांना निरोप दिला. गर्वाने सांगेल, आमच्या कोपऱ्यातला विषय होता फोनवरचा, मी स्वतः मोठ्या मनाने जाहीर केला की मी कोऑप म्हणून त्या सदाभाऊ सरांना घेत असताना त्यांनी ते पद नाकारलं की मला राजकारणात कधीही पडायचं नाही, आताही पडणार नाही. आम्ही विनवणी करायला गेलो सरांना घरी, हे सगळी राजकारण नाहीये, तुम्ही नगरपालिकेत आम्हाला पण वेळेची शिस्त लागेल, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल, आम्हाला स्वतःला शिस्त लागेल, आणि आपण जे काही आदर्श जीवनात कमवलेले आहात, तुम्ही कोणीतरी आमच्या मागे बोलणारा राहील ही भावना माझी त्या ठिकाणी होती, आणि आम्ही अधिक जोमाने काम करू. सदाभाऊ सरांनी आजच्या या स्वार्थी जगामध्ये, आजच्या ह्या मतलबी जगामध्ये सदाभाऊ सरांनी नम्रपणे आमचं त्या ठिकाणी कोऑपचं पद नाकारलं. अचंबचकित सगळे या ठिकाणी झाले की हा माणूस खरोच तत्वनिष्ठ आहे. यांनी ठरवलं राजकारणात जीवनात राजकारण करायचं नाही, त्या राजकारणाची पहिली पायरी सुद्धा ते चढली नाही. मी समाजसेवाच करेन, मी लोकांसाठी जे माझा आदर्श आहे, लोकांचे एक समाज घडवण्याचं मी जे काम करतोय तेच करेल, त्याच्यासाठी मला राजकारण करायचं नाही. आणि मी मोठ्या मनाने, खरं तर माझा अपमान सारखं पण त्यावेळेस होतं, परंतु एक अशा जगामध्ये अशी लोक पण आहेत, हे समाजाला फक्त दाखवण्यासाठी आणि एक चांगला मेसेज जाण्यासाठी मी पेपरला हाफ पेज बातम्या आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांनी लावल्या की सदाभाऊ सरांनी त्या ठिकाणी कोऑप पद नाकारलं आणि एक आदर्श आणि इतिहास त्या ठिकाणी घडवला. मग आम्हाला प्रश्न पडला दुसरं नाव कोणाचं द्यायचं, तर आमचे PG पाटील म्हणून नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी केले. भाड्याच्या घरात राहतात, पण दिवस रात्र ऍक्सिडेंट असेल, कॉटेजला सिव्हिल हॉस्पिटलला दिवसभर असेल, कोणाचे कार्डांचे कामं असतील, तहसीलला असेल, नगरपालिकेत असेल, दिवसभर लोकांची कामं, MSEBची संबंधित कामं असतील. आणि हे परिस्थितीने गरीब राहिले लोक, कारण की यांनी दुसरं काही केलं नाही समाजसेवेशिवाय. त्यासाठी तशा व्यक्तीला मी पुढे केलं आणि रुपया खर्च न करता, पार्टी सुद्धा आमचे PG पाटील आम्हाला देऊ शकत नव्हते, उलट आम्ही नगरसेवकांनी त्या ठिकाणी, आम्हाला आठवतं एक सहज आपल्याशी मोकळेपणा सांग, PG पाटलांची पार्टी म्हणे आपण सगळेजण देऊ, आणि आमच्या नगरसेवकांनी कॉन्ट्रीब्युट केलं आणि आम्ही सगळ्यांनी एक पार्टी केली. आज आमचा मित्र नगरसेवक झाला बा, आणि त्यांना आम्ही पार्टी दिली. इतके चांगले नगरसेवक मागच्या काळात सुद्धा मला भेटले. आणि हे काम करत असताना अशा संस्कृती, नुसतं विकास नाही, नुसतं हे नाही, तर मी एक शहराचा प्रथम नागरिक आहे. शेवटी हजारोंचा तरुणांनी वर्ग असेल, कोणी असेल, हे शेवटी आमच्याकडे एक आदर्शाने बघता. आणि घरातला मोठा, जसं शहरात लोकांनी मला लहान असताना मोठं बनवून ठेवलंय, एक घरातला मोठा व्यक्ती, एक आपल्या शहराचा मोठा व्यक्ती जो लोकांनी बनवला, तो कुठे चाललाय, त्याचे विचार कुठे चालले, फॉलो करणारे अनेक लोक असतात. याची जबाबदारीचं कायम भान ठेवत मी या ठिकाणी असे आदर्श अनेक शहरासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला, आणि सखोल विचार त्या ठिकाणी शहराचा कायम ठेवून लोकांसमोर काहीतरी एक चांगलंच देता येईल, वैचारिक असो किंवा नंतर नाव निघणारा असो किंवा शहराचा कणा मजबूत करणारा असो, तेच काम मी माझ्या कार्यकाळात कायम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केले. दादा, एक शहरवासियांची भावना राहिली की पवार कुटुंब आणि पाटील कुटुंब, म्हणजे पवार कुटुंबावर नेहमी पारोड्यावासियांची एक श्रद्धा आणि एक भावना राहिली की एक आपला परिवार किंवा आपलेपणाची भावना जी आपल्या परिवाराविषयी असते, आणि तोच विचार आपण पुढे नेतात, आणि तोच धागा आता अंजलीताईंनी पुढे नेण्याचं काम करतात. याबद्दल काय सांगतात आपण? नक्कीच. इथे कैलासवासी आप्पासाहेबांनी जी लोकांमध्ये विश्वासार्हता कमवली, जी कामं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली, जे लोक त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घडवले, जे आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवले, आणि कुठल्याही आरोपांमध्ये ते अडकले नाही, कुठल्याही कायदेशीर बाबींमध्ये ते अडकले नाही. नंतर अण्णासाहेबांनी तो वारसा सांभाळताना त्यांनी त्यांच्याच पावलावर पाव ठेवून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आमच्या आजोबांची एक ख्याती होती, आप्पा कोणाचा आहे तर गरीबाचा आहे.
हे एक वाक्य त्यांचं कायम त्या ठिकाणी होतं. आप्पा हे गरिबासाठी कुणालाही विरोध घेऊन टाकायचे. अधिकाऱ्यांना मारहाण असेल, अधिकाऱ्यांची वादविवाद असेल, एक साध्या फाटके कार्यकर्त्यासाठी सुद्धा आप्पांनी हे केलेलं आहे. आणि एखाद्या फाटक्या कार्यकर्त्यावर कुठे अन्याय होत असेल आणि समोरचा किती श्रीमंत आणि मोठा असेल तरी आप्पांनी त्याची विचार कधी केला नव्हता. अन्यायाच्या ठिकाणी आप्पांनी कधी बाजू विरोधात मांडली, न्यायाच्या बाजूनेच कायम उभे राहिले. परिस्थिती काय आहे ती कधी बघितली नाही. आणि ह्यामुळेच पुढचा वारसा अण्णासाहेबांनी चालवला. त्यांनी तसाच वारसा जपत असताना आज तिसरी पिढी, मला वाटतं जिल्ह्यात एकमेव तिसरी पिढी आमची राजकारणात जिवंत आहे. शेवटी तिसऱ्या पिढीपर्यंत दुकान असेल, व्यवसाय असेल, नाव असेल, यायला विश्वासार्हताच लागते. मी जसं म्हणतो आपण की एखादं मिठाईचं दुकान असेल, ज्याच्याकडे प्युअर मिळतं त्याच्या बापाने प्युअरच आयुष्यभर दिलं तर मुलाकडे पण घ्यायला येतात लोक. बापानेच भेसळ केलेली असेल तर मुलांनी किती पॉश जरी ते दुकान करून टाकलं तरी गिऱ्हाईक येत नाही. तसंच हे राजकारणाचं पण आहे. इथे जर आमच्या मागच्यांनी भेसळयुक्त कामं केली असती तर तिसऱ्या पिढीपर्यंत आमच्यावरही लोकांनी विश्वास ठेवला नसता. त्याचबरोबर माझ्या वडिलांनी तीच विश्वासार्हता राजकारणामध्ये कायम ठेवली आणि त्यामुळे आज आम्हाला देखील लोक या ठिकाणी स्वीकारताना आपण जसं म्हणले की पवार परिवार हा नाव पहिल्यांदा शहरात येतं, ती विश्वासार्हता, तो लोकांमधली आत्मीयता आणि लोकांची सेवा ही अविरतपणे चालू ठेवल्यामुळे आज आमचं त्या ठिकाणी नाव निघतं. दादा, पारोडा शहराविषयी आपलं काय विजन आहे? आता येत्या काळामध्ये नगरपालिकेच्या मागे जी 2 वर्ष आमची कोरोनात वाया गेली, मधला 4 वर्ष जो गॅप पडला, सर्वात पहिले मी बसवलेली घडी जी विस्कळीत झालेली आहे ती सगळ्यात पहिले बसवण्याचं काम मला पुन्हा तिसऱ्यांदा लोकांनी मिसेसच्या माध्यमातून संधी दिली तर ते सगळ्यात पहिले करायचंय. माझं एक स्वप्न आहे की ऑनलाईन माझी नगरपालिकेचा दाखला, मृत्यू असेल आणि जन्म मृत्यू दोन्ही दाखले, नगरपालिकेत पायरी चढायची वेळ लोकांची येणार नाही. मी घरपोच दाखले त्या ठिकाणी घरपोच करण्याचा जो माझा मानस आहे हे सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा या ठिकाणी होईल, हे सुद्धा मी आपल्याला आवर्जून सांगतो. माझे अनेक कामं माझ्या डोक्यात आहेत, माझ्या संकल्पनेत आहेत, ज्याच्यामध्ये मला आता येत्या काळामध्ये बंदिस्त गटारी असतील, बंदिस्त गटारी नुसत्या बनवणे नाही तर त्या व्यवस्थित चालणे, त्याच्यावर प्रक्रिया केंद्र सुरू होणे आणि त्यामध्ये ते सुद्धा पाणी वाया न जाता ते मी टॉयलेटांकडे पोचवायचं काम माझं आहे. माझ्या याच्यामध्ये अनेक अजून कामं माझ्या कॉलनी परिसरात पेंडिंग आहे. शहरातला एकूण एक रस्ता, शहरातला एकूण एक एंट्री ही अतिशय चांगल्या पद्धतीने करायची आहे. काही सिक्युरिटी सर्व्हिसेस सुद्धा माझे या ठिकाणी चालू करण्याचा मानस आहे. त्यासाठी मला लोकांची मोठ्या प्रमाणावर मदत लागणार आहे. सिक्युरिटी सर्व्हिसेस म्हणजे आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी असल्यामुळे मी सिक्युरिटी सर्व्हिसेस आपलं शहर चोरीमुक्त करण्यासाठीचा माझा मानस आहे आणि त्यासाठी सुद्धा मी एक सिक्युरिटी सर्व्हिसेस नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात असा प्रयोग होईल हे सुद्धा आपल्याला दाव्याने सांगतो. आणि पोलिसांना मदत होईल अशी एक पॅरलल नगरपालिकेची स्वतंत्र पोलीस यंत्रणा चालू करण्याचा माझा मानस आहे. असे विविध कामं, ज्यात माझं थांबलेलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते नुसतं बांधणे नाही तर ते ऍक्टिव्हली रन करणे, ते कायम चालू राहणे, ह्याच्यात सुद्धा माझा मानस आहे. स्विमिंग पूल जे चालू होईल त्याची नियमित स्वच्छता होऊन ते कायम चालू राहणे, हे सगळ्यात मोठं बांधणं सोपं आहे, परंतु ते चालू ठेवणे आणि मेंटेन ठेवणे सगळ्यात अवघड आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा मला करायचंय. अनेक प्रकारचे अजून कामं माझ्या संकल्पनेत आहे, परंतु आधीच लोकांना ती आयडिया दिली, आधीच माझ्या संकल्पना चोरून, समजा चोरून पण नाही म्हणणार मी, माझ्या संकल्पना मी आयत्या देऊन त्या आज माझं साधं नाव काढायला तयार नाही, त्याच संकल्पनेच्या भरोशी आज राजकारण करताय. आणि अशा अनेक संकल्पना माझ्या आहेत. काम करत असताना लोकांना मी एवढंच आव्हान या ठिकाणी कर, आपण शिरपूर मागतात की आमचं शहर शिरपूर सारखं झालं पाहिजे, पण लोक हे विसरतात की ते शिरपूर 30-35 वर्षे एक हाती सत्ता असल्यामुळे तसं घडलं. त्यामुळे या ठिकाणी आपण तिसऱ्यांदा उभे. आज लोकांमध्ये भावनेचं राजकारण चालतं. हा पडलोय सारखं सारखं यांना काय द्यायचं, अरे आम्ही काम केलंय म्हणून सारखं आम्ही मागतोय, आम्ही काम केलंय म्हणून आम्ही तिसऱ्यांदा आपल्या समोर येतोय,
त्या कामाच्या जोरावर बोलतोय. आम्ही पहिली पायरी 2.5 वर्षात रचली, 4थ्या पायरीपर्यंत आम्ही पुढच्या 5 वर्षात गेलो, आता पुढच्या 5-6 पायऱ्या रचायच्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे पुन्हा आलेलो आहे. हे लोक विसरून जातात. मला तर भ्रष्टाचारात कोणी अडकवू शकलं नाही, भ्रष्टाचाराचा साधा आरोप माझ्यावर करू शकली नाही. ही क्लीन इमेज घेऊन मी आपल्या समोर आले. ज्या एकच भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर केलेला होता लोकांनी बिनबुडाचा, त्या LED लाईटांमध्ये, आणि नंतर लोकांना कळालं. आज 10-10 वर्ष घरातला लाईट टिकत नाही, पण आज रस्त्यावरचा सार्वजनिक ज्याला कुणाचा आमचं नाही तिथे त्या ठिकाणी तो लाईट टिकला आणि लोकांना कळालं की हे बिनबुडाचे आरोप असतात. आणि लोकांना आधीच कळालं होतं, म्हणूनच लोकांनी मला पुढचे 5 वर्ष निवडून दिलं. असे विविध कामं मला येत्या काळामध्ये करायचे. महिला सक्षमीकरणासाठी मला अधिक काम करायचंय, तरुण सक्षमीकरणासाठी मला अधिक काम करायचंय, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या एक प्रमाणावर व्यासपीठ मला या ठिकाणी तयार करायचंय. त्याचबरोबर माझ्या व्यापाऱ्यांसाठी, माझ्या भाजीपालावाल्यांसाठी, माझ्या मच्छीमार लोकांसाठी, माझ्या मटण चिकन विक्रेत्यांसाठी, हे रस्त्यावर विकणार नाही आणि एक सुसज्ज स्वच्छ अशा ठिकाणी मला त्यांना हलवून एक शहरात कुठेही उघड्यावर ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही अशी सुद्धा माझी संकल्पना आहे. आणि त्यांना विश्वासात घेऊनच मी त्यांना हे येत्या काळामध्ये माझा जो ऍक्शन प्लॅन असेल, माझं जे विजन असेल, त्याला ते स्वतःहून सांगतील की आम्हाला लवकर अशा ठिकाणी शिफ्ट करा. आणि ते सुद्धा मला एक नियोजन या ठिकाणी शहरात करायचंय. त्याच्यासाठी कसं करणार आज मी फोड करून आपल्याला सांगणार नाही, नाहीतर माझं ऐकून विरोधक ती कॉपी माझी करतील. आणि आपल्याला सांगेल की प्रत्येक घरोघरी येत्या काळामध्ये आरोग्याशी संबंधित सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काही योजना माझ्या डोक्यात आहे. गरिबांसाठी घरोघरी माझ्या काही आरोग्याशी संबंधित डोक्यात योजना आहेत, त्या सुद्धा येत्या काळामध्ये अंजलीला जर लोकांनी या ठिकाणी निवडून दिलं तर त्या करण्याचा माझा मानस आहे. दादा, एक शहरामध्ये चर्चा असते की पाणी प्रश्न फार महत्वाचा होता आणि शहरवासियांनी बोलून दाखवलं की दादांनी एक विजन मांडलं होतं की पुढे 40 वर्ष शहराला जरी लोकसंख्या वाढली तरी आपण पाणी पुरवठा करू शकू. हा विचार तुम्ही नेहमी शहरामध्ये रुजवलाय आणि शहरवासी बोलून दाखवतात की दादांचं एक विजन आहे 40 वर्षाचं पाण्याबद्दलचं. तर ते नेमकं कसं होतं आणि काय विचार होतं? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. खरं तर आपण बघितलं तर आमच्याकडे मी नगरसेवकांना घेऊन मागच्या याच्यात आपल्याला सांगायचं राहिलं, सकाळी 5 वाजता आम्ही ज्यांचं पाणी भरलं गेलं त्यांनी बंद करा आणि पिशवीत तोटे घेऊन फिरायचो. आपण जे म्हणतो त्याला नळ नाही म्हणता येणार, पण तो लॉक किंवा तो आपण ज्याला तोटे म्हणतो, हे तोटे आपण पाईपाला लावले तर पाणी बंद होतं. तोटे नसल्यामुळे लोकांचे ते पाणी वाया जायचं. आम्ही सकाळी 5 वाजता उठून फिरून त्या ठिकाणी पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे. कारण की जुनी सगळी यंत्रणा असल्यामुळे, पाईपांची जीर्ण झालेली यंत्रणा असल्यामुळे एका विशिष्ट भागात जोपर्यंत पाणी बंद होत नाही तोपर्यंत एका विशिष्ट भागात पाणी यायचं नाही. आणि जिथं 4 तासात सगळ्यांना पाणी सोडलं तर पुरलं पाहिजे तिथं 8-8 तास पाणी सोडावं लागायचं. पाणी वाया जायचं, माझं लाईट बिलही जास्त जायचं. त्याच्यामुळे मी अनेक वेळा हे प्रयोग पण केले. सकाळी 5-5 वाजता आम्ही नगरसेवक शहरभर फिरून लोकांना तोटेही वाटले. खरं तर ते 5-2 रुपयाची गोष्ट आहे, परंतु तेवढेही लोक करत नाही. म्हणून ते 2-2 ची जागरूकता आणण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला की बाबांनो, तुम्ही बंद केल्याशिवाय पुढे येत नाही. आणि तुम्ही आयते रस्त्यावर सोडून देता, गटारीत सोडून देता, हे कामं करू नका. टॉयलेटमध्ये सोडून देता, त्याला तोटे लावा, पाणी वाचवा. शेवटी पाणी महत्वाचंच आहे आणि पाणी वाचवणे शास्त्रात सुद्धा आपल्यासाठी कामाचं असतं. शास्त्रात सुद्धा त्याला फार हे आहे की जो पाणी वाया घालतो तो पैसा वाया घालतो. त्याच्यामुळे आम्ही ते आव्हान लोकांना केलं. आणि जिथं 8 तास पाणी सोडावं लागायचं तेही प्रयोग आम्ही करून झाले की 5-5, 6-6 तासावर आम्ही ते प्रयोग आणले. आणि हे लक्षात घेता मी जी काही शहराची यंत्रणा बनवताना जो काही DPR मी बनवला आणि जी काही सर्वे मी केले, जे आपल्याला सांगितलं 2 वर्ष सर्वे केले, त्यावेळेस मी एजन्सीला एकच सांगितलं, येत्या 25 ते 40 वर्षात किती विस्तार वाढला तर असं होता कामा नये की बाहेर आता वस्ती वाढली म्हणून गावात पाणी कमी यायला लागलं किंवा गावात पाणी येतं म्हणून बाहेर पाणी जात नाही. तर हा बॅलन्स साधला गेला पाहिजे. आणि आज एवढा फोर्स मला पाहिजे की पहिल्या मजल्यापर्यंत आयतं पाणी बिना मोटर लावता त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे सुद्धा सूक्ष्म नियोजन मी त्याच्यात त्यांना सांगितलं होतं. परंतु ठीक आहे, आता पुन्हा नगरपालिकेत आल्यानंतर किती त्याला भ्रष्टाचाराची त्या योजनेला कीड लागली, काय काय झालं, किती दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर आले ते कळतील आपल्याला. तर हे विजन माझं त्या मागे होतं आणि म्हणून मी 40 वर्ष प्लॅनिंग करून
आज तशी पाईपलाईन तुम्ही बनवा जेणेकरून माझ्या बाहेर कितीही वस्ती वाढली, कारण की मी ज्या सुविधेंनी शहर बनवतोय, मी नक्कीच